प्रेक्षक हो नमस्कार। द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या समोर विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांचं तगडं आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। कराड तालुक्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे। कराड तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठं सत्ता केंद्र असलेले सह्याद्री सहकारी साखर कारखाना या सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये धक्कादायक निकालाची नोंद झाली। सलग 5 वेळा या मतदारसंघामधून निवडून आलेले माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला। बाळासाहेब पाटील यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले। मनोज घोरपडे यांना भारतीय जनता पक्षाने बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिली। मनोज घोरपडे हे मोठ्या मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचा पराभव केल्यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव करणं शक्य आहे किंवा बाळासाहेब पाटील यांना आपण सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत करू शकतो अशा प्रकारचा एक आत्मविश्वास हा मनोज घोरपडे यांच्यामध्ये दिसून येत आहे। 1997 पासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होत आलेली आहे। या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरती सध्या माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व आहे, म्हणजेच त्यांची सत्ता आहे। परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या सर्वच विरोधकांनी खरं तर लक्ष घातलेलं आहे। यामध्ये प्रामुख्यानं कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते रामकृष्ण बेताळ असतील, त्याचबरोबर धैर्यशील कदम असतील, त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांचे जे विरोधक आहेत ते सर्व विरोधक हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकत्रित येताना दिसत आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते यांचा एकत्रित पॅनल हा बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलच्या विरोधात निवडणुकीला सामोरं जाणार आहे। यावेळची सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अटीतटीची आणि रंगतदार होण्याची म्हणजेच रंगतदार होऊ शकते। विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाल्यामुळे कराड तालुक्याचं राजकारण हे बदलताना दिसतंय। कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील यांचा पराभव तर कराड दक्षिण मध्ये माजी आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव। त्यामुळं सध्या कराडमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढलेलं पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाला सातारा जिल्ह्यामधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करायचं आहे आणि त्यासाठी विधानसभा, लोकसभा, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो अथवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आपलं वर्चस्व हे सिद्ध करायचं आहे। देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड अशी ताकद ही मनोज घोरपडे यांच्या पाठीमागे आहे। बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात
किंवा बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलच्या विरोधात पॅनल उभा करण्याच्या दृष्टीनं मनोज घोरपडे यांनी रणनीती आखल्याची दिसत आहे. मनोज घोरपडे यांनी नुकतीच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतलेली आहे. जवळजवळ 70 ते 80 मिनिटं ही भेट चालली आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कशा पद्धतीने लढवायची, उमेदवारी कोणाला द्यायची आणि एकंदरीत पॅनलचा कृती कार्यक्रम कोणता असेल याबद्दल सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये किंवा या मीटिंगमध्ये झाली असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे एक प्रकारे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल आहे त्या पॅनलच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा पॅनल हा निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यामुळं यावेळची सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही सातारा जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे किंवा एकंदरीत महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहे. 1997 पासून 2025 पर्यंत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होत आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे आतापर्यंत गेल्या 25 ते 28 वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी एक प्रकारे निवडणुकीपासून फारकत घेतली होती किंवा बाळासाहेब पाटील यांच्या वर्चस्वासमोर विरोधकांचा निभाव लागत नव्हता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पराभव करण्यात विरोधकांना यश आल्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या पॅनलचा पराभव करता येऊ शकतो असा विचार मनोज घोरपडे असतील किंवा बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांच्या मनामध्ये तयार होताना दिसतोय. जर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलचा पराभव झाला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम बाळासाहेब पाटील यांच्या राजकारणावरती होऊ शकतो. जर कराड तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि कराड उत्तरमध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांना आपला राजकीय जंग बसवायचा असेल आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर त्यांना पुन्हा एकदा आमदारकी मिळवायची असेल तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकणं हे बाळासाहेब पाटील यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. परंतु विरोधकांचं एक तगडं आव्हान हे बाळासाहेब पाटील यांच्या समोर आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या पाठीमागं शरद पवार यांचं राजकीय पाठबळ असणार आहे. अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आणि एकंदरीत निवडणूक प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप तर पाहायला मिळतीलच, परंतु या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्ष असतील किंवा काँग्रेस पक्षाकडून मोठमोठे नेते प्रचार करताना पाहायला मिळतील आणि एकंदरीत बाळासाहेब पाटील यांच्यासमोर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे एकत्र येताना दिसत आहेत. उदयसिंह पाटील उंडाळकर असतील, माजी आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम असतील, भारतीय जनता पक्षाचे शेतकरी नेते रामकृष्ण वेताळ असतील, विद्यमान आमदार मनोज घोरपडे असतील, म्हणजे एक प्रकारे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिळून बाळासाहेब पाटील यांच्या समोर पॅनल उभं करताना दिसत आहेत.
विरोधकांच्या पॅनलला सर्वच पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. जवळजवळ 32,000 सभासद या कारखान्याचे आहेत. त्यामुळं राजकीय दृष्ट्या म्हणजेच कराड उत्तरच्या आणि एकंदरीत कराड दक्षिणच्या राजकारणाच्या दृष्ट्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा कराड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचं सत्ता केंद्र आहे. हे सत्ता केंद्र आपल्या ताब्यात राहावं या दृष्टीनं बाळासाहेब पाटील हे आखणी करताना दिसत आहेत. त्यासाठी ते रणनीती आणि डावपेच आखताना दिसत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात खरं तर एक प्रकारे सभासदांच्या भेटी सुरू केलेल्या आहेत. अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखाना या कारखान्याचा मोठा नावलौकिक आहे. त्यामुळं कारखान्याचे सभासद पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांच्यावरती विश्वास दाखवतात की विधानसभेप्रमाणे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. 5 एप्रिलला मतदान होणार आहे. म्हणजे एक प्रकारे बाळासाहेब पाटील यांच्या समोर सध्या मोठा पेच प्रसंग आहे किंवा विरोधकांचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. जर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणारा पॅनल जिंकला तर निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यामध्ये कराड नगरपालिकेची निवडणूक असो अथवा कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक असो अथवा पंचायत समिती ग्रामपंचायतीची निवडणूक असो, यामध्ये बाळासाहेब पाटील हे मोठ्या ताकदीनं त्या निवडणुकीला सामोरे जातील. परंतु जर पराभव झाला तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळवलं आणि सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा जिल्हा हा भाजपमय झाला पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांवरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असलं पाहिजे याच उद्देशानं देवेंद्र फडणवीस कामाला लागलेले आहेत. आणि एकंदरीत ज्या सहकारी संस्थांवरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे त्या सहकारी संस्था आपल्या ताब्यात कशा येतील याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते हे रणनीती आखताना दिसत आहेत. त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे आणि ती भारतीय जनता पक्षाने खरं तर एक प्रकारे प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही यावेळी रंगतदार आणि अटीतटीची होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.